नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। इथे मी आज एक क्विल्टिंग केलेलं एक पीस घेतलेला आहे। त्याचा मेजरमेंट आहे 17 बाय 8 इंचाचा। तर याला मी 2 इंचावर मार्किंग करून इथे मी पट्टी कट करत आहे। दोन्ही साईडच्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तिथे झिप लावणार आहे। दोन्ही साईडनं ते फ्रंट पॉकेट तयार होईल। इथे झिप लावून झाली आहे। दोन्ही साइडनं झिप लावून घेतलेली आहे इथे। यानंतर आपल्याला इथे 17 बाय 8 चा एक अस्तरचा पीस घ्यायचा आहे। इथे चारी बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे कंप्लीट। शिवून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करायचे। अशा पद्धतीने इकडे पॉकेट तयार झालेले आहेत। आतल्या साईडनं आपल्याला 7-7 इंचावर मार्किंग करून शिवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पॉकेट कंप्लीट झालेलं आहे। आता परत दोन्ही साइडनं आपल्याला झिप लावून घ्यायचे आहेत। तसंच टॉप स्टिच घ्यायची आहे। इथे दाबटीप घेऊन झालेली आहे। आता यानंतर परत आपल्याला या ठिकाणी 9 बाय 18चा आपल्याला एक अस्तर घ्यायचं आहे। परत एकदा अशाच पद्धतीने चारही बाजूने आपल्याला शिवून घ्यायचे। इथे शिवून झालेलं आहे। तर यानंतर आपल्याला इथे दोन्ही झिपला पाइपिंग करून घ्यायचं आहे। इथे तसंच पॉकेट तयार झालेलं आहे। त्यानंतर 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत मी 1.5 बाय 9 इंचाच्या। अशा पद्धतीने ते पाइपिंग करून घ्यायचे आहे दोन्ही साइडनं। दोन्ही बाजूला पाइपिंग करून झालेली आहे। यानंतर आपल्याला एक झिप घ्यायची आहे। इथे मध्यभागी आपल्याला ती झिप जोडून घ्यायची आहे। त्यानंतर या झिपला रनर लावून घ्यायचं आहे। हे रनर पूर्ण बाहेर काढून परत लावून घ्यायचं आहे, जेणेकरून झिपची दोन्ही टोकं बंद होतील।
त्यानंतर आपल्याला हा पीस उलटवून घ्यायचा आहे. त्याआधी आपण एक 7 बाय हा जो बेल्ट घेतलेला आहे तो 51 इंचाचा आहे आणि त्याची विड्थ आहे ती 1.25 इंचाची आहे. इथे मधल्या सेंटरच्या झिपला आपल्याला लावायचं आहे. 5 झिप आलेले आहेत टोटल 5 पॉकेटच्या. तर मधल्या झिपला आपल्याला हा बेल्ट लावून घ्यायचा आहे. आता या मोठ्या बेल्टची फॅशन आहे त्यामुळे मी हा बेल्ट लावलेला आहे. त्यानंतर इथे 2 पीस घ्यायचे आहेत आपल्याला. त्याचं मेजरमेंट आहे 7 बाय 3 इंचाचं. हे साईड बाजूचे पीस आहेत हे साईडचे. तर त्याआधी आपल्याला ही बॅग उलट करून घ्यायची आहे कपडा हा. त्यानंतर झिपच्या मध्यभागी म्हणजे सेंटरपासून आपल्याला हा पीस जोडून घ्यायचा आहे. सेंटरला सेंटर घ्यायचा आहे. त्या पीसचाही सेंटर काढलेला आहे. दोन्ही साईड शिवून झालेले आहेत. आता बाजूच्या पट्टी शिवून घ्यायच्यात आपल्याला. इथे एक बाजू शिवून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडचा हा पीस आपल्याला जोडून घ्यायचा आहे. दोन्हीचं सेंटर काढून घ्यायचं आहे. आधी झिपच्या साईडला हा पीस जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर खालची बाजू. त्यानंतर साईडच्या दोन्ही बाजू शिवून घ्यायच्यात ह्याच पद्धतीनं. इथे ही बॅग आपली शिवून पूर्ण होत आलेली आहे. तर ही बॅग आपण आता उलटवून पाहूया. खूपच सुंदर अशी मार्केटमधून आणल्यासारखी ही बॅग तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. इथे हे मेन मधलं पॅकेट आहे. त्याच्यानंतर साईडचे 2 पॉकेट्स आहेत. त्यानंतर हे फ्रंट पॉकेट आहेत साईडचे दोन्ही. जसे 5 पॉकेटचे ही पर्स तयार झालेली आहे. बघू शकता. 2 हे 3 4 आणि हे 5 असे 5 पॉकेट झालेले आहेत. खूपच छान आणि सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे. स्लिंग बॅग, शोल्डर बॅग.
तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि काही चुकी असतील, काही सांगायचं असेल तर कमेंट करून सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. माझ्या जवळच्या मैत्रिणींना सांगायचं आहे की जर अशा तुम्हाला बॅग्स हव्या असतील तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता.